मम्मी करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. आणि मागील गणेश केले ना तर मी पडलो असतो तिला बघ. मुलांचं असंच असतं, घाबरलेलं आहे. गुड मॉर्निंग गाईस. आणि आजचा आमचा चौथा दिवस आहे, हम्पीमध्ये दुसरा दिवस आहे. आणि आता सकाळचे वाजले 7:30 आणि आता आम्ही चाललो आहे हम्पी एक्सप्लोअर करायला. खूप ऊन आहे म्हणून आम्ही डिसाईड केलं की आता ऑटोनी जायचं. पूर्ण दिवसभर ऑटो बुक केले आणि ऑटोचे चार्जेस घेतले त्यांनी आमच्याकडून समथिंग 1600-1800 रुपये चार्जेस घेतले. पूर्ण दिवस आम्हाला सगळे पॉईंट्स फिरवणार आहे, तर ते एक आम्हाला बेटर वाटतं. सो आमचा ऑटोवाला येऊन वेट करतो आणि आम्ही लेट आहोत. आणि आम्ही 10 मिनटं लेट आहोत. ते परफेक्ट टायमिंगवर आले 7:30ला. आणि आता आम्ही चाललो आहे. चलो भागो. भूक पण लागली यार. भूक लागली म्हणजे चहा पियाची अब्बो अब्बो काय करते बघा. आलास तू रेकॉर्ड चालास कॅमेरामध्ये. चल बस. आणि ते आमचे दादा आम्हाला आज घेऊन चालले. पूर्ण टूर गाईड करतात आम्हाला आज ते फिरवणार आहेत. दादा आपण आमटे आहे श्रीकांत. तुम्हाला जर काय ऑटो वगैरे लागले तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देऊ यांचा. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. हे तुम्हाला पूर्ण आमटे एक्सप्लोअर करवतील. इथे त्यांचा नंबर आहे. हाय, आम्ही आज चाललो अंजनदरी हिल्सला. हनुमानाचं करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. जन्मस्थळ. इकडून किती किलोमीटर आहे? इधर से कितना किलोमीटर है? हाँ, नाश्ता करेगा अंजनदरी हिल्स ना. कितना दूर है हो? 30 किलोमीटर. किष्किंधा इज द सेकंड नेम ऑफ हम्पी. हम्पीला आणि किष्किंधा बोलायचं. किती पायऱ्या आहेत त्या? 575 पायऱ्या आहेत. हां 575. काय खातेस का तू फ्रूट वगैरे? सर आता आम्ही अंजनदरी हिल्सच्या पायथ्याशी आहे आणि तिथे आम्ही नाश्ता करतो होता. आणि नाश्ता करून झाल्यावर आम्ही पुढे जाणार आहे. कारण सकाळपासून आम्ही काहीच नव्हतं खाल्लेलं. एका ठिकाणी थांबलो होतो पण तिथे खूप उशीर होत होता म्हणून आम्ही तिथनं लगेच निघालो. आणि आता अंजनदरी हिलच्या पायथ्याशी नाश्ता करून आम्ही वर जाणार आहोत. खूप स्पायसी. स्टेप जास्ती हाय वाटत नाही. आणि मागील गणेश केले ना तर मी पडलो असतो तिला बघता बघता. दमली. हा लय वर आहे अजून. गणेशडी पूर्ण दमली आणि मी पूर्ण कामाने हे झालं ओला. आणि तुम्ही बघू शकता तुंगा रिव्हर ना. इथून पुढून असं वाकून जायचं. सगळे जायपर्यंत थांबलो असतो तर
झाला. पोचलो आता, थोडंच बाकी ऑलमोस्ट डे. हम्पीच्या ह्या डोंगराचं नाव आहे अंजनेरी हिल. हिंदू परंपरेनुसार हे ठिकाण भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. रामायणातील कथेनुसार हनुमानाचा जन्म अंजना देवी यांच्या पोटी झाला आणि त्यावरून या डोंगराला अंजनेरी हे नाव पाडल्याचे मानले जाते. या डोंगराच्या माथ्यावर हनुमानाचं मंदिर आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी 500 पेक्षा जास्त पायऱ्या चढायला लागतात. पण वर पोहोचल्यानंतर दिसणारं हम्पीचे हे सुंदर दृश्य त्या संपूर्ण चढाईचा थकवा एका क्षणात विसरून जातो. अंजनेरी हिल आहे आणि आमचं दर्शन झालं नाही. आता आम्ही मस्त वारा सुटलाय आणि ह्या साईडला एक दुसरी वाट आहे खाली जायला आणि तिकडनं एक पुढून एक वाट आहे. मस्त वाटतंय. 20 मिनिटामध्ये आम्ही वर आलो. पूर्ण 20-25 मिनिटं लागले हार्डली. आणि मी एकटा असतो तर अजून लवकर आलो असतो. म्हणून मला 20 ते 25 मिनिटं लागली. सो आता आम्ही खाली उतरलो आहे अंजनेरी हिलवरनं आणि टोटल आम्हाला लागले किती वाजले आता आपण 9 वाजता आम्ही वर चालू केलेलं चढायला आणि आता वाजले 10:15. वर जायला आम्हाला 20 मिनटं लागले आणि खाली उतरायला 25 मिनटं लागले आणि खाली उतरायला 15 मिनटं, म्हणजे पकडून चला 40 मिनटामध्ये आम्ही टोटल खाली आलो. आणि वरती एक अर्धा तास आम्ही थांबलो, फोटो वगैरे काढले, दर्शन वगैरे घेतलं आणि आता आम्ही नेक्स्ट पॉईंटला जातोय. हे पाहिजे ना तुला काही रिंग देतो. हम्पीला गेल्यावर अनुभवायला मिळणारा खास गोष्टीपैकी एक म्हणजे कोरॅकल राईड. कोरॅकल म्हणजे बांबू किंवा इतर नैसर्गिक साहित्यापासून बनवलेली गोलाकार पारंपरिक होडी. लाईफ जॅकेट दिला घालायला आणि आम्ही चाललो. हाफ एन आवरच्या राईडसाठी इथे निगोशिएट करावं लागणार रेट. तुम्हाला 1500 रुपये सांगतात हाफ एन आवरचे राईडला आणि आमच्याकडून घेतलेत 1000 रुपीज हाफ एन आवरचे आणि 1 आवरचे 2500 बोलले. तिथे 2 पॉईंट ते कवर करणार होते आणि हाफ एन आवरमध्ये फक्त राऊंड मारून आम्हाला परत आणणार आहेत. ठीक आहे, पडते काय 1000 रुपये अर्धा तासासाठी बार्गेनिंग करून. हम्पीमध्ये ही राईड प्रामुख्याने तुंगभद्रा नदीत केली जाते. या छोट्या गोलाकार होडीत बसून नदीच्या प्रवाहातून प्रवास करताना आजूबाजूला असलेले प्राचीन दगडी अवशेष, मंदिरे, डोंगर आणि हम्पीचा नैसर्गिक परिसर जवळून पाहता येतो. तो दाखवत नाहीये असंच आहे. बघा डोक्याला लागेल. हो मस्त मस्त वाटते. विशेष म्हणजे कोरॅकल पाण्यावर फिरवताना नावडी होडीला गोल फिरवतो, त्यामुळे हा अनुभव फक्त नदी प्रवास न करता एक मजेशीर ॲडव्हेंचर म्हणून होऊन जातो. बहुत cool हो गया. बस हो गया. आता इकडे
माझ्याकडे बघ असं. मग तुला असं होईल. म्हणून सांगते की तिकडे आपण बघू. दुर्गा मंदिर मध्ये वाली. आता आम्ही थर्ड पॉईंटला आलोय, दुर्गा मंदिर आणि वाली पॉइंट. इकडे काय आहे मग या साईडला? हे बघ ना. आय गेस हेच आहे. हां, तिकडे कुठे चाललेस मग? तिथे पण आहे जायला वाट. आता आम्ही जातो, ह्याच्यानंतर विठ्ठला टेम्पलला जाऊ. हम्पी जवळच्या अनेकवडी परिसरात इतिहासासोबतच रामायणाच्या अनेक कथा जोडल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे हे दुर्गा मंदिर आणि जवळील वाली गुफा. स्थानिक मान्यतेनुसार ह्या संपूर्ण परिसराचा संबंध रामायणातील किशीगंधा नगरीशी जोडला जातो. वाली गुफा. तर इकडे समोर वाली गुफा आहे. इकडनं हे बघ, इकडे प्राणी आहेत. हे बघ. तर मी आता गुफेमध्ये जायचं बघतोय, पण धनश्री येत नाही. ही गुफा वानरराज वाली यांच्याशी जोडली जाते. रामायणाच्या कथेनुसार वाली आणि सुग्रीव हे भाऊ होते. वाली अत्यंत शक्तिशाली योद्धा आणि त्याचे राज्य किशीगंधा येथे होते. जे पूर्ण गुफा आहे. आणि मी आलो पण, आणि धनश्री घाबरलेली यायला. मी आता तिथून तुला येत होती बघायला इकडून. हे बघ मोबाईल काढलेला. खूप काय नाही एवढं, एसी आहे. ही एडी यायला पाहिजे होती. घाबरलेली. आता आम्ही आलो आहोत आमच्या 4th and 5th पॉईंटला व्हिजिट करायला. तर त्याचं नाव आहे श्री विठ्ठला टेम्पल. आणि कोणतं? चॅरियट पॉइंट भेटेल आपल्याला बघायला. ते 50च्या नोटवरचं मॉन्युमेंट. ओके. आणि ह्यांचे चार्जेस आहेत, इथे तिकीट काढले, चार्जेस 40 रुपीज पर पर्सन. तर दोघांचे झाले 80 ना. आणि इकडनं तुम्हाला बग्गी पण असेल, तर बग्गीचे चार्जेस आहेत 30 रुपये पर पर्सन. बग्गी भरायच्या झाड लागेल. ओके. आणि बग्गीमधनं तुम्ही जाऊ शकता. सो तुम्ही आता मागे बघू शकता जे विठ्ठला टेम्पल आहे. सो आता आपण व्हिजिट करणार आहोत. त्याआधी इथे विठ्ठल बाजार भरायचा ह्या साईडला पूर्ण. तर हा पूर्ण बाजार असायचा इकडे, आणि ते तुम्ही बघू शकता. खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूप ऊन आहे आता. गाईस, जय विठ्ठला टेम्पलचा इनसाइड चॅरियट मॉन्युमेंट. हे बघा, एंटर करताच इकडे समोरच आहे. ते ॲक्च्युली सेल्फी स्टिक अलाउड नाही आहे, म्हणून एक्सटेंड पण नाही करू शकत लॉंग स्टिक. आणि इथली सर्वात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे हा दगडी रथ, जो आज हम्पीचा ओळख बनला आहे. हम्पीमध्ये एक अशी जागा आहे जिथे दगडांमध्ये संगीत दडलं आहे. हे आहे विजय विठ्ठल मंदिर. विजयनगर साम्राज्याच्या स्थापत्यकलेचा हा एक अप्रतिम नमुना आहे. मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथले म्युझिकल पिलर्स, दगडातून वेगवेगळे स्वर निर्माण करणारे स्तंभ. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यातली शिल्प पाहिली की एक गोष्ट नक्की जाणवते, विजयनगर साम्राज्याची कला खरंच काळाच्या पुढे होती.
मंदिराच्या भिंती स्तंभावर देवदेवता, नर्तक, संगीतकार, प्राणी आणि पौराणिक प्रसंगाची सुंदर शिल्प कोरलेली आहेत. संपूर्ण मंदिर पाहताना विजयनगर काळातील कलाकारांची अप्रतिम दगडी कामगिरी जाणवते. पण त्यात हे मंदिर किती सुंदर आहे, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं बांधकाम किती जुनं आहे आणि कसं केलं आहे बघ ना, किती सुंदर वाटतंय. प्रत्येक पिलरवर काही ना काहीतरी स्टोरी आहे. तर एवढी स्टोरी तर जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्यासोबत गाईड घ्या, तुम्ही येत असाल तर. प्रत्येक पिलरमागे स्टोरी आहे, ती स्टोरी आवर्जून जाणून घ्या. आणि हा इकडे गाभारा आहे, इथे मूर्ती होती. आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे बग्गीने. ह्याच्यानंतर आम्ही लोटस महल कव्हर करणार आहे आता. आणि इथली तिकीट लोटस महलला लागते, सो जपून ठेवा. इवन बग्गीची तिकीट. त्या प्रकारे बग्गी झाले फुल. दुसरी बग्गी येणार आपल्याला. दुसऱ्या बग्गीतून जायचं आता. बग्गी आले. काय बोलले? स्पेशल राईड. आम्ही आलोय क्वीन्स बाथ ना. हां, ओके. जस्ट आमचं लंच झालं आहे आणि आता आम्ही क्वीन्स बाथ फिरायला आलो आहे. इथे 3 पॉईंट्स आहेत ना बोलले? हां, 3 पॉईंट आहेत. 3 पॉईंट्स आहेत. एवढं मोठं आहे, खूप मोठं आहे. पाणी जेव्हा भरत असेल आता कसं काय माहिती. सो गाईस, इथे आता नेक्स्ट पॉईंटवर आलो आम्ही. महानवमी दिब्बा करून पॉईंट आहे, तिथे आलो आहे. आणि वातावरण आता अचानक एवढं चेंज झालं ना, पाऊस पडणार आहे. पाऊस थेंब थेंब पडतो आणि पटपट आम्हाला पॉईंट कव्हर करायचे. इकडनं आवाज येतोय ना? ही वरटते, खारुताई वरनं वरटते. पक्षी कुठनं आले इथे, कशी वरटते बघ ना, क्यूट आहे. आणि इकडेच हे पण आहे पुष्करणी. तर इथे 2 पॉईंट होऊन जातील लगेच कव्हर. आणि 3 पॉईंट आहेत. अजून एक थर्ड पॉईंट आहे, त्याचं नाव नाही आठवत आहे. ट्विन पॅलेस ना, आय थिंक. ते 3 पॉईंट होतील आमचे. आणि मला त्यानंतर आम्ही सनसेटला जाऊ. सनसेट नाही, लोटस महल. हां, सॉरी, लोटस महल नंतर सनसेट काय दिसणार नाही, पावसाचं वातावरण झालं पूर्ण. पाऊस पडायला लागला. पुष्करणीला आलोय. पुष्करणी तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. फुल टॉपने किती मस्त वाटत असेल. पब्लिक बाथ. आजच्या गावात एवढी तिथं स्विमिंग पूलच आहे भाई. पूल काय तलाव बोलू आपण हिला. रॉयल पॅलेस आहे आणि ही पूर्ण त्याची जागा आहे. इथेच आतमध्ये तुम्हाला 3-4 पॉईंट कव्हर करण्यासारखे. तर नेक्स्ट पॉईंट करतो हजारामा टेम्पल. आणि तुम्ही इथे बघू शकता पूर्ण हजारामा टेम्पल आहे. एंट्रन्स किती मस्त आहे. आणि आता आपण आतमध्ये जातोय.
वा 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 वा, खूप मस्त. वर तुम्ही बघू शकता आतमध्ये काम चालू आहे, पुढे जास्त जाऊ नाही शकत, पण आतमध्ये काम चालू आहे तर इतकं काही आतमध्ये जाऊ नाही शकत आपण. तरी इथे एकदा बघूया. प्रत्येक वॉलवर काही ना काहीतरी स्टोरी आहे. सो आता आम्ही आलो नेक्स्ट पॉईंटला आणि इथे 3 पॉईंट कवर होतील. एक लोटस मॉल, एलिफंट टेबल आणि रंगा टेम्पल असे 3 पॉईंट आहेत, ते इथे आपण आतमध्ये कवर करणार आहोत. आणि जी तिकीट आपण विजया विजया टेम्पल टेम्पलसाठी काढली होती तीच तिकीट इथे दाखवायची. म्हणून ती तिकीट पर पर्सन 40 रुपीज होती. बेसमेंट आहे क्वीन पॅलेसचं. आणि हा इकडे लोटस मॉल आहे ना. हे आहे लोटस मॉल. नावाप्रमाणेच याची रचना कमळाच्या फुलासारखी दिसते. विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधलेली ही वास्तू आपल्या सुंदर इंडो इस्लामिक आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध आहे. राजघराण्यातील महिलांशी या परिसराचा संबंध असल्याचं मानलं जातं. पण लोटस मॉलची सर्वात खास गोष्ट म्हणजे हम्पीच्या इतर वास्तूंपेक्षा ह्याची रचना खूपच नाजूक आणि वेगळी आहे. आम्हाला वाटलं फक्त टेम्पल असेल. इकडे तर भाई एकावर एक हिडन प्लेस आहे आतमध्ये, एकावर एक. आम्हाला वाटलं फक्त टेम्पल असेल इथे, रंगा टेम्पल. आणि तुम्ही बघू शकता बॅक साईडला एलिफंट टेबल. सो आता आमच्या हातले सगळे पॉईंट करून झालेत आणि आता आम्ही चाललो आहे घरी, कारण आमचे सगळे पॉईंट बहुतेक तरी कवर करून झालेत. म्युझियममध्ये जायच्या हालतमध्ये नाही. आणि सनसेट तर आम्हाला वाटत नाही भेटेल, कारण पूर्ण क्लाउडी वेदर आहे. सन लपून गेला, दिसतोय मध्येच लपतोय. तर सनसेटचा विचार बघू, अजून बघू, ते काही फिक्स नाही. पण आता आम्ही तिथनं निघतो आहे आणि पुढचे पॉईंट कवर करायचे की नाही ते बघू. सो लेट्स गो. आणि इकडे म्युझियम आहे समोरच, आर्कोलॉजिकल. खूप थकलो आहे मी, तरी अजून गणेशला सनसेट बघायचं आवडते ना. त्या सनसेट अजून बघायचं आणि मी थकलो जाऊन. मुलांचं असंच असतं, त्यांचं मुलांचं झालं ना फिरून, त्यांना दम मुलांचं लागायला असं. लागला ना किंवा त्यांचं असं चला चला चला. आणि मुलींचं असं काय तुला कुठे चाललो? चुकून इथे घेतले असते त्यांना. हाय गाईज. सो मगाशी आम्ही घरी आलो 5:30ला अराउंड, आणि लगेच मी आलो आणि झोपून गेलो. सुमित इतका थकला होता की त्याला एवढी गार झोप लागली, तो 8 वाजता उठलाय डायरेक्ट जेवायला. कारण आज खूप पॉईंट्स आम्ही कवर केले, ऑलमोस्ट 10 पॉईंट्स आम्ही कवर केले. आणि आता ऑलमोस्ट पूर्ण हम्पी आम्ही कवर झाले असं समजतोय. टोटल 2 डेजमध्ये आम्ही 15-16 पॉईंट्स केले, कवर केलेत. आणि किती खर्च झाला आमचा काय ते आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर एक अराऊंड आमचा 5 डेजच्या ट्रिपचं 20,000 बजेट गेलं आहे पूर्ण ऑल ओव्हर. तिकीट, ट्रॅव्हल, स्टे, फूड सगळं all पकडून over. 20,000 आमचं झालं दोघांचं मिळून. आणि आता आमचं इथेच त्या ब्लॉगचे एपिसोड येतील, तर तुम्ही नक्की ते बघा. तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो सी यू गाईज सून.